नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण माळेवाडी येथील फतेहाबाद येथील शेतकरी गोरख भाऊ खिल्लारे यांच्या प्लॉटवर गेलेलो होतो. तर यांचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि ते आपल्यासोबत शेअर करणारे भरपूर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा अनुभव आहे. कारण की तिरंगा रोगावरती शेतकरी खूप परेशान असतात. तिरंगा रोग कसा कंट्रोल करावा हे शेतकऱ्यांना समजत नाही. तर ह्या सर्व गोष्टीचं नियोजन आपल्याला हे शेतकरी स्वतः सांगणार आहे. त्यांनी ते नियोजन कसं केलं आणि त्यांचा अनुभव काय. माझं नाव गोरखनाथ दादाराव खिल्लारे, राहणार फतेहाबाद, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी याच्या पहिले साहेब टोमॅटो घेत होतो, पण काही कारण असल्यामुळं माझ्या शेतात काहीतरी कमतरता असल्यामुळे मला दरवर्षी तिरंगाची प्रॉब्लेम यायचा. मग 2 वर्षापासून मी सोडून दिलं होते. बाबा आपल्याला ही शेती करायची नाही आता, म्हणजे टोमॅटो लावायचं, शेती करायची, दुसरं पीक घ्यायचं. 2000 ने 4000 भाव बी असला तरी आपल्याला हरकत नाही, पण आपल्याला याच्यामध्ये मेहनत करायची. लॉस होत हा, शेवट म्हणजे 70-80 हजार रुपये लॉस होऊन जायची. बरोबर. मग या बारीला काय केलं, भाऊ म्हणे बाबा मला लावायची. म्हणलं लाव बाबा, पण मी खर्च करणार नाही, किंवा मीच करीन, तू फक्त देखरेख कर. बरोबर. मग भरपूर जणांनी मला सांगितलं होतं पोटॅशची डिफिशियन्सी तयार शेतात होती व, पण मग मला अनुभव नसल्यामुळे मी काय केलं, दुसरं हे आण ते आण, त्याच्यामुळे ते समजा. पण मग एक बार मी सह्याद्री ॲग्रो वाल्याकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं का बाबा बरोबर हो, तुम्ही हे जिओ पोटॅश जे ते तुम्ही घेऊन जा. माझी भावना नाही बसली. नवीन कंपनी असल्यामुळे कसं आहे साहेब, म्हणजे शेतकऱ्याचीच नाही, हर लोकांची भावना, प्रत्येकाचे ते अनुभव असतो. 600-700 रुपये याच्यामध्ये घालायचे आणि नाही रिझल्ट आला काय करणार. मग त्याच्यासाठी मी सहज मग नाही म्हणतो, ते गॅरंटी म्हणजे जे साहेब आहे त्यांनी मला सांगितलं बाबा तुम्ही माझ्या गॅरंटीवर घेऊन जा. बरोबर. मी 180 ग्रॅम आणल्याच्या नंतर माझे टोमॅटो 3600 3600 रुपये. त्याच्यानंतर मी काय केलं, 4 पंपाचं म्हणजे 20 ग्रॅम याला पंपावर घेतलं. 100 ग्रॅम जे वाचलं, ज्या दिवशी फवारणी केली त्याच दिवशी मी ड्रिपने सोडलं. 180 ग्रॅम, 180 नाही ना, 180 मधून 4 पंपाचं काढून घेतलं 80 ग्रॅम, 100 ग्रॅम मी फक्त याला सोडलं. म्हणजे आपल्याला तर अनुभव नाही म्हणलं, पण नाही म्हणून आपल्याला करून पाहिजे. मग मी काय केलं, 100 ग्रॅम सोडल्यानंतर 4 पंपाची वरून फवारणी घेतली. त्याच्यानंतर म्हणलं 5 एक दिवसांना आपण रिझल्ट पाहू. 4थ्या-5व्या दिवशी मला क्वालिटी सकाकी तुमच्या म्हणजे जी शायनिंग आहे आपल्या मालाला आज तुम्ही बघू शकता की मित्रांनो, आज मालाची जी क्वालिटी, ती क्वालिटी तुम्ही बघू शकता, फुगवून बघू शकता मालाची. आणि आता जो त्यांना जो रोगाचा प्रादुर्भाव तिरंगा रोगासाठी ते घाबरत होते, येत नव्हतं, तर त्याची जी तुम्हाला काय आता समस्या. 4-5 दिवसापूर्वी आमच्या घरच्या भावाने सांगितलं की बाबा हे अलग टोमॅटो दिसू लागला. मला यार असं तर होणार नाही, पण तरी पण मला म्हणजे टेन्शन मध्ये होतो ना मी. मला वाटलं काही पुन्हा होतं, वेगळा प्रकार झाला. आपण जसा म्हणजे अंदर गेलो तर आपला भाऊ राहिला नको. पण मला 2 दिवसांनी आपला प्लॉट चालू होणार. बरोबर. मग त्याच्यानंतर मला 100% रिझल्ट वाटले. मग मी पुन्हा 180 ग्रॅम आणलं, खालून सोडून दिलं. आता तुमचा प्लॉटची साईज तुम्ही आतापर्यंत टोमॅटोची अशी साईज पाहिलेली नाही? याच्या पहिले मी म्हणजे ही अशी साईज काय कोणत्या प्लॉटवरती तुम्ही अशी 440 ची व्हरायटी. आणि मला लोक सांगायचे बाबा शाहू जो टोमॅटो आहे याला एवढं फळ लागत नाही, एवढी साईज येत नाही. आपण या औषध सोडल्यानंतर मी समजा शेतकऱ्याला मित्रांना चॅलेंज करून सांगितलं की बाबा हा प्लॉट मी कमीत कमी 250 ते 200 झाडी काढणार. तर तुमचा पोटॅश 2000 वरती खरंच 100% तुम्ही म्हणजे बाकीच्या शेतकऱ्याला काही फसवायचं काम नाही. पण माझं मत 600 रुपये आपण अशा 2-3 हजार रुपये घालतो. 600 रुपये घालून एक बार पोटॅश 2000 नक्की सोडा. 2000 नक्की सोडा. आणि तिरंगा रोगापासून एकदम मालाला क्वालिटी येते, शायनिंग येते, मालाची टिकाऊ क्षमता वाढते, झाडाची सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढून जाते, ग्रीनरी होऊन जाते. आज तुम्ही बघू शकता की प्लॉट वरती पूर्ण कशी ग्रीनरी आलेली प्लॉटला. पोटॅश सोडल्यानंतर तुम्ही सगळं तुम्हाला प्लॉट दाखवतो मी पूर्ण, तुम्ही तो बघू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.